राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान लँडिंग करताना अपघातात दुर्दैवी मृत्यू झाले आहे. अजितदादा हे राज्यातील नव्हे तर देशातील एक महत्त्वाचे नेते होते. त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती. अजित अनंतराव पवार असे त्यांचे पूर्ण नाव असून त्यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा राहुरी तालुका येथे झाला. त्यांचे शिक्षण बीकॉम झाले असून त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा अवगत होत्या. सुनेत्रा अजित पवार या त्यांच्या पत्नी असून त्यांना 2 मुले आहेत, पार्थ पवार आणि जय पवार. बारामती विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त सदस्य वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्था पुणे, रयत शिक्षण संस्था आदींवर अजितदादा यांची वर्णी लागलेली होती. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य खो खो कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, महानंदा आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघावर ते कार्यरत होते. अजित पवार यांनी विविध कालखंडात महाराष्ट्र विधानसभा तसेच देशाची लोकसभा यात आमदार खासदार म्हणून देखील काम केलं आहे. राज्यात राज्यमंत्री, तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलंय. मंत्रिमंडळात काम करत असताना अर्थ खात्यासह विविध विभागाचे कामकाज त्यांनी पाहिले. पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून दादांनी कार्यभार पाहिला होता. 2023 मध्ये राजकीय भूकंप जेव्हा घडला त्यावेळी त्यांनी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. 1991 पासून सलग अजितदादा हे आमदार राहिले आहेत. त्यांच्या दुःखद निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.